राजकीय नेते देखील मूळ प्रश्न सोडून नको त्या गोष्टी बोलण्यात त्यांचा जास्त इंटरेस्ट आहे. तर या निमित्ताने एक या निवडणुकीचा अजेंडा ज्याला म्हणू किंवा विकासाचा जाहीरनामा काय असला पाहिजे, कोणते प्रश्न मांडले गेले पाहिजेत, कोणत्या प्रश्नांना महत्त्व दिलं गेलं पाहिजे, हे तुमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांनी, ज्यांना देशाने सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे, तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत नावलौकिक मिळवलेला आहे, तर तुम्ही एक अजेंडा सेट करून द्यावा की या विषयावर तुम्ही बोला. राजकारण्यांनी या विषयावर बोललं पाहिजे. कोणता पक्ष निवडून येईल हा चर्चेचा विषय नाही आपल्या आजच्या. जो कोणी निवडून येईल त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि ते नेमकं काय केलं पाहिजे हे तुम्ही मुद्दे मांडावेत, आणि ते मुद्दे आम्ही लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेपुढे घेऊन जाऊ. किंवा ह्या सूचना या लोकांनी केलेल्या आहेत. तुम्ही आपापसात भांडायचे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे की तुम्हाला ह्या विषयांवर बोलायचं, याचा निर्णय तुम्ही घ्या. अशा पद्धतीने आपण हे विषय घेऊन लोकांपुढे जाऊ, अशी कल्पना आम्ही सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी मांडली होती. सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो की अशा प्रकारचा एक परिसंवाद किंवा सगळ्यांना एकत्र बोलून त्यांच्या मनातले विचार व्यक्त करण्याची संधी तुम्ही दिलेली आहे. आणि त्याबरोबरच हेही स्पष्ट करतो की आपापल्या क्षेत्रामध्ये आम्ही काही काम केलेलं आहे, त्या क्षेत्रात काही सरकार दरबारी नोंद झालेली आहे, पण म्हणजे आम्ही सर्वज्ञ आहोत आणि सगळ्या क्षेत्रातलं सगळं आम्हाला कळतं असं म्हणण्याचं काही कारण नाही. शेवटी प्रत्येक आपापल्या फील्डमध्ये एक्सपर्ट असतो. जसं माझं फील्ड आहे मलखांब आहे, म्हणजे कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार म्हणून तो म्हटला जातो. आणि हा आपल्या महाराष्ट्रामध्ये उगम पावलेला खेळ आहे. कुठल्याही खेळाला ज्याला कॉम्प्लिमेंटरी गेम म्हणून म्हणता येईल की त्या खेळामध्ये कौशल्य मिळवण्यासाठी तुम्हाला मलखांबाचा सराव केला पाहिजे. तर अशा सगळ्या महानगरपालिकांनी आपापल्या एरियामध्ये अशा प्रकारची मलखांब केंद्र जास्तीत जास्त वाढवावीत, तयार करावेत, त्याचे प्रशिक्षक तयार करावेत. याचं कारण एखाद्या वेळेस इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र किंवा भाषा विषय किंवा गणित यातले शिक्षक चांगले नसतील तर फार तर काय होईल की त्या विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळतील. पण जर मलखांबाचा शिक्षक चांगला नसेल तर तो वरनं खाली पडणार, त्याचा हात फ्रॅक्चर होणार, मानेवर पडला तर त्याला अपंगत्व येणार. त्यामुळे चांगले शिक्षक तयार होणं गरजेचं आहे. आणि मग या कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम देणारा प्रकार जगामध्ये सगळी ठिकाणी पोचला पाहिजे. अशा प्रकारे इकडचे जे चांगले खेळाडू आहेत, चांगले प्रशिक्षक आहेत, त्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवून आपण ह्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आता नवीन नवीन फ्लायओव्हर झालेले आहेत, तर त्या फ्लायओव्हरच्या खाली सुद्धा आपल्याला काही जागा आहेत. मलखांबाला फारशी जागा लागत नाही. छोट्याशा जागेमध्ये एखादं मलखांबाचं सेंटर चालू करता येईल. आज समजा एखादा मलखांबाचा खेळाडू आहे, तो प्रशिक्षक बनला तर त्याला स्वतःची जागा घेणं आणि मलखांबाचं केंद्र चालू करणं खूप अवघड आहे. पण अशा प्रकारे जर महापालिकांनी पुढे येऊन त्याला मदत केली आणि त्याला एखादं सेंटर उघडून दिलं तर या खेळाचा विकास होईल. आणि प्रामुख्याने खेळामधलं प्रावीण्य हा दुसरा भाग राहिला, पण स्वतःचं आरोग्य चांगलं राखणार. कमी म्हणजे पोटातील स्नायू, पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था यांना होणारा व्यायाम, त्याच्यामुळे होणारी एक डिसीज रेजिस्टन्स पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे एक समर्थ भारत, सुदृढ भारत, सशक्त भारत होण्यासाठी याचा खूप फायदा होईल. तेव्हा महापालिकांची कामं आहेत, रस्ते करणं आहे, पाणी साचतं त्या पाण्याचा निचरा होणं आहे, शाळा काढणं आहे, हॉस्पिटल्स आहेत, ही सगळी कामं आहेतच. त्यापेक्षा जास्त की ह्या अशा प्रकारच्या ज्या आपल्याकडे असलेल्या लुप्त होत चाललेल्या गोष्टी आहेत त्याला महत्व द्यावं, प्राधान्य द्यावं आणि त्याला उत्तेजन द्यावं. माझी तर माफक आहे, एवढीच अपेक्षा आहे. नाही, आपण आपल्या क्षेत्रामधलंही सांगा, पण आपल्याला एक आपण ज्या शहरात राहतो त्या शहरात ह्या गोष्टी असल्या पाहिजेत किंवा झाल्या पाहिजेत असंही आपल्याला वाटत असतं. ते देखील आपण सजेस्ट केलं तर त्यानिमित्ताने आपण सगळे विषय लोकांपुढे घेऊन जाऊ, हा मुद्दा आहे. आधी लोकमतचं विचाराचं स्वागत करतो. विशेष आहे की ठीक आहे, आम्ही सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहोत, बरोबर आहे. तुमची संकल्पना खूप चांगली आहे की काहीतरी नवीन किंवा जनोपयोगी असं काहीतरी घडलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. मी असं सुचवित अशी माझी इच्छा आहे की जर का जसं आज मुंबईला एक सायन्स सेंटर आहे, गरज आहे, त्याचप्रमाणे मुंबईच्या पुढे आपण गेलो की ठाण्याच्या पुढचा जो परिसर आहे किंवा त्याच्यानंही पुढे, तर अशा ठिकाणी जर का अशा प्रकारची सायन्स सेंटर्स
उभी राहिली तर आजची जी तरुण पिढी शिक्षण घेणारी पिढी आहे त्याला जवळच्या जवळ चांगल्या प्रकारचे शैक्षणिक त्याच्या ज्या बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना पाहायला मिळतील, त्यांना अभ्यास करायला मिळेल. हे एक महत्त्वाचं सुचव असं वाटतं मला. आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे ते थोडा वेगळा विषय आहे माझ्याकडे. आज देशाला ज्या परिस्थितीत आपण चाललो आहोत, सैनिकांचा तुटवडा हा विषय आहे. मगाशी मी आपल्याशी बोलताना बोललो त्या विषयावरती. तर माझे असं एक सुचव असं वाटते मला की किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी महापालिका क्षेत्र म्हणून म्हणत नाही, जिल्हा वाईज एक तरी सैनिक स्कूल असणं फार गरजेचं आहे. कारण ही देशाची गरज आहे आणि त्याप्रमाणे जागेची अवेलेबिलिटी होईल. गव्हर्नमेंट त्यासाठी खर्च करायला तयार आहे. फक्त आपली महापालिका असतील म्हणा किंवा संबंधित जे असतील त्यांनी पुढाकार घ्यावा आणि जिल्ह्यामध्ये किमान एक तरी सैनिक स्कूल असणं फार गरजेचं आहे आज. ओके, गुड. त्याचप्रमाणे वॉटर क्रायसिस आहेत बऱ्याच ठिकाणी. आता नाना पाटेकर सरांनी वगैरे बरेच काम याच्यामध्ये केलेले आहेत. डॉक्टर रवींद्र कोल्हे आहेत, तेही ऑलरेडी करतात त्याच्यावरती काम. तर किमान हा जो क्रायसिसचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी चॅनलाइज करून बऱ्याचशा नद्यांना चॅनलाइज करून वेगवेगळ्या ठिकाणाला आणून जिथे दुर्गम, जिथे पाण्याचे रिअल प्रॉब्लेम आहेत अशा ठिकाणी काही करता आलं मार्ग काढून तर ते फार उपयुक्त ठरेल. का हा जो एक प्रश्न वॉटर क्रायसिस इज एव्हरीवेअर काय, तो एक प्रश्न शासनाने सिरियसली विचारात घ्यावा आणि त्याच्यात महापालिकेचा पुढाकार घ्यावा. कारण महापालिका त्याची डायरेक्टली एफेक्टेड होतात. बरोबर आहे. आपल्याकडे मुळात महापालिकेची कामं कोणती आणि राज्य सरकारची कोणती हेच लोकांना माहिती नसतं. महापालिकेच्या निवडणुकीत लोक देशाचे प्रश्न मांडतात, देशाच्या निवडणुकीत लोक गल्लीतले प्रश्न मांडतात आणि त्याच्यातून हाती काहीच मिळत नाही. मग त्यामुळे हे बरोबर आहे की या गोष्टी केल्या पाहिजेत. अच्युतजी, जवळपास एक मुंबईमध्ये राहत होतो आणि मग तिथून नवी मुंबई जवळजवळ 36 वर्ष मग नवी मुंबईत राहतोय. एक शहर घडताना बघितलेलं आहे. एक नव्या मुंबईतून मुंबईत जाताना रेल्वेची लाईन पडताना जे प्रत्येक गर्डर आज पडला एक गर्डर, उद्या पडला गर्डर, असं करत करत ते शहर वसताना बघितलेलं आहे. त्या शहराचा नागरिक म्हणून नक्कीच आज एक छान अनुभव म्हणून चांगला आहे. मोठे रस्ते आहेत, सगळ्या सुखसोयी बऱ्यापैकी आहेत, पण तरी पण नेहमी असं वाटतं की कलाकार म्हणून जहांगीरसारखी आठ गेलेली नाही आहे. काय तो प्रत्येक वेळेला नव्या मुंबईतल्या प्रत्येक कलाकाराला इकडे यावं लागतं, नवीन जागा करावी लागते त्याला. तर हे सगळं नवीन वसत असताना मी बऱ्याच वेळेला मी काही अधिकाऱ्यांशी बोललो, काही आमदारांशी बोललो, काही खासदारांशी बोललो, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच या लोकांचा इतका वेगळा आहे. होईल ते जाईल ते. मला वाटतं की कला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, जिथे लोक एकत्रित, हे कला सेंटर ज्याला म्हणतो, की जिथे वेगवेगळ्या कला, जसं त्यांनी म्हटलं की मल्लखांबाची कला आहे, जसं सैनिकी सेंटरवर एखादा संवाद जर झाला, चित्रकलेवर झाला, हे सगळं होण्यासाठी एक सेंटर होणं फार गरजेचं असतं. आज मुंबईमध्ये ॲटलिस्ट जहांगीरमध्ये जाता येतं किंवा आणखी कुठे कुठे एशियाटिक लायब्ररीला जाता येतं, बऱ्याच गोष्टी मिळतात. आपण सुलेखन म्हणून नेहमी मी म्हणतो की शाळातूनही सुरू झालं पाहिजे. प्रत्येक महापालिकेतल्या आज काय होतं, जगामध्ये मी ज्यावेळेला फिरत असतो तेव्हा बघतो की तिथली सगळी लोक शांतपणे कॅलिग्राफीचा विचार करत असतात आणि ते त्याचं ब्युटिफिकेशन इतकं छान पद्धतीने केलेलं असतं. आज माझ्याकडे संपूर्ण माझा देश, हा संपूर्ण भारत देश हा लिपीप्रधान देश आहे, पण 2005 साली जेव्हा मी अखंड भारत दौरा केला तेव्हा स्वतःची भाषा बोलता येत होती, लिहिता येत नव्हती, ही परिस्थिती होती. तर याच्यासाठी कुठेतरी त्या भाषेचे सेंटर्स व्हायला पाहिजेत. ती माहिती दिली की पाहिजे, लोक एकत्र प्रत्येक नवी मुंबई सगळ्या भाषांचं सेंटर आहे. मग माझ्या भाषेला गुजरातीने दिलं किंवा तामिळ दिलं किंवा कन्नड माणसाने रिस्पेक्ट दिला, मी त्याला दिला, त्याने मला दिलं, त्याचं साहित्य मला कळलं, माझं साहित्य त्याला कळलं, तर कदाचित कला, भाषा ह्या सगळ्या विकसित व्हायला मदत होईल असं मला वाटतं. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण
एवढं 21व्या शतकाकडे जाणारं शहर म्हणून आपण त्याला म्हणतो, पण या बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टी नाही आहेत. तुमचं लोकमत मराठी पत्र आहे, न्यूजपेपर आहेत, पण मग मराठीवरती थोडा बोलू. प्रायमरी एज्युकेशन जे आहेत ना, इट इज विथ दी म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, सेकंडरी विथ द गव्हर्नमेंट. प्रायमरी एज्युकेशन लीड्स टू फाउंडेशन. आता मराठी शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये हळूहळू करून बंद होत आहे. व्हॉट आर वी डुईंग अबाउट इट? प्रॉब्लेम्स सर्वांना माहिती आहे, पण सोल्युशन काय आहे? आम्ही काय केलं, आपल्याकडे आमचे उर्दू मीडियम स्कूल आहे, तर वी कन्वर्टेड उर्दू मीडियम स्कूल टू सेमी इंग्लिश. ते आपले इंग्लिशमध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्स शिकायला सुरू केलं, स्पोकन इंग्लिश शिकायला सुरू केलं. ते एक नेरेटिव्ह आहे की इंग्लिश मीडियममध्ये आपला मुलगा मुलगी गेली की त्याचा भविष्य बस चांगला होतो, हिज फ्युचर इज सेफ गार्डेड. इट इज नॉट करेक्ट. जर आमची मराठी शाळा बंद व्हायला लागली तर एक जनरेशन असं होईल की त्यांना मराठी बोलायला येणार, लिहायला येणार नाही आणि वाचायला येणार नाही. मग तुमचे मराठी पत्र वर्तमानपत्र कोण वाचणार? बुक्स कोण लिहिणार? आमची जी महाराष्ट्रीय संस्कृती आहे, इफ वी आर नॉट अटॅच टू आवर लँग्वेज देन वी आर लॉस्ट. मला जितके पॉलिटिशियन्स आहे, पॉलिटिकल पार्टी, त्यांना हे म्हणायचं आहे की तुमची जे मतभेद आहे तर बाजूला ठेवा, प्रायमरी एज्युकेशनला तुम्ही फोकस करा. तुमच्या बजेटरी प्रोव्हिजन असतं एज्युकेशनमध्ये. इवन स्टेट गव्हर्नमेंट, नगरपालिका, सेंट्रल गव्हर्नमेंट, the amount earmarked from GDP is not to the extent that it is required. Very negligible. It is negligible. आता काय होतं, मराठी शाळा वाय दे आर क्लोजिंग? स्टँडर्ड नाही आहे, शिक्षक नाही आहे. शिक्षक रिटायर झाले की अपॉइंटमेंट होतच नाही. म्हटलं आमच्याकडे पैसा नाही. दुसऱ्या गोष्टीकडे पैसा आहे आपल्याकडे, पण शिक्षासाठी नाही आहे. ते शाळा चालणार कशी? कितीशी शाळा स्टँड अलोन आहे. प्रायव्हेट शाळा असतं ते इट इज मॅनेज्ड बाय सम मॅनेजमेंट अँड इट इज एडेड. ते पैसा कुठून गोळा करणार? देर इज ऑलवेज अ डेफिसिट. सो इट्स अ विशियस सर्कल. दी क्वालिटी ऑफ एज्युकेशन गोज डाऊन. तर जे पॅरेंट्स आहेत त्यांना आपले मुलांना मुलींना मराठी शिक्षा अशी द्यायची त्यांची इच्छा असेल, पण त्यांना असं वाटतं 4th स्टँडर्ड नंतर त्याला स्वतःचं नाव सुद्धा लिहायला येत नाही. एक शाळा एक टीचर हे कॉन्सेप्ट पासून चाललेलं आहे. तर सोल्युशन काय? मी प्रश्न तुम्हाला, तर वी हॅव एक्सपेरिमेंटेड. आम्ही एक एक्सपेरिमेंट केलं की आम्ही जे कोर्स सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स अँड सायन्स, त्याच्यामध्ये लँग्वेजमध्ये बरेचसे टीचर ठेवले. सरकारने निर्णय सुद्धा आपण केलं आणि मी एक्सपेरिमेंट करून बघितलं. आमची शाळा बंद होत नाही उर्दू मीडियम. का? त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज इम्प्रूव्ड टू द एक्सटेंट प्रॉब्ली बेटर दॅन द इंग्लिश मीडियम स्कूल. मी 2-3 गोष्टी तुमच्या समोर ठेवतो. आमची एक शाळा आहे उर्दू मीडियम बँड्राला, आणि सगळे जे स्टुडंट आहेत ते धारावीचे आहेत. फर्स्ट जनरेशनला घरात कोण शिकलत नाही. ओपन हाऊस बोलवलं की तर पॅरेंट्सला काय समजतच नाही. ते शाळामध्ये त्यांनी तिकडचे इंग्लिश टीचर आहेत तिने तिथं शिक्षण घेतलं होतं उर्दू मीडियम. BA मेजर केलं, MA मेजर केलं इन इंग्लिश, आणि तिथे ती टीचर आहेत. IIT पोवईने एक कॉम्पिटिशन सुरू केली की इनोव्हेटिव्ह रायटिंग इन इंग्लिश. तर ती टीचर म्हणाली प्रिन्सिपलला, माय गर्ल विल पार्टिसिपेट. उर्दू मीडियम स्कूल आणि इंग्लिश इनोव्हेटिव्ह कुठं आणि IIT. फर्स्ट पोझिशन वेंट टू बॉम्बे स्कॉटिश, सेकंड पोझिशन वेंट टू दॅट उर्दू मीडियम स्कूल. व्हॉट डज इट मीन? देयर इज अ ट्रेमेंडस टॅलेंट. आमचा एक्सपिरियन्स असा आहे की जे हॅव नॉट्स आहेत ना, मार्जिनलाइज, त्यांना जर तुम्ही संधी दिली, दे कम आउट विथ फ्लाइंग कलर. आपले जितके अचिव्हर्स आहेत, इवन नाव अँड इन द पास्ट, आपल्याकडे 1,10,000 स्टुडंट्स आहेत, 100 शाळा आहेत, त्याच्यामध्ये कॉलेजेस पण आहेत. आम्ही ते ट्रॅक करून बघितलं रेकॉर्ड. द बेस्ट ऑफ परफॉर्मन्स आर फ्रॉम द पुअरेस्ट टू पुअर. तर यू नीड टू गिव्ह देम अपॉर्च्युनिटी. आपला भारतवर्ष विश्वगुरू व्हायला वी मस्ट बी गुड इन एज्युकेशन ऑल्सो. These politicians of all hue and color need to know that they have to focus. तर
This is one. And second, I would also like to speak about health to a certain extent, because I am a radiologist passed out from your Nair in 82. The Municipal Hospital Act. You make a surprise visit. There is a patient on the bed and there is patient on the floor. Why is this happening? आता तिकडचा CT scan, MRI not working, the patient बाहेर जातात. And you will find plenty of those diagnostic center outside major hospital. KM is that. What are we doing? ते गरीब पेशंटाला पैसेच नाही आहे. He remains that. तुम्हाला ICU मध्ये बेड पाहिजे तर you have to put in a pressure to get it. एक 15 दिवसापूर्वी there was a emergency call for a small baby. ते स्मॉल चिल्ड्रनचं ते ICU त्यांना NICU म्हणतात, ते pediatric. जागाच नाही कुठं. The patient will lie for that. Private they can't afford. So the health facilities should reach out to the poorest, the poor, which is not happening. आणि कॉर्पोरेशनचे स्वतःचे 3-4 हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यासाठी ते करू शकतात, ते त्याला मजबूतीकरण करणं. So there is a lethargy in the system. These politicians, whoever wins the election, they have to come out with an agenda, and if there is a will, there is a way. And there are a lot of diseases which come during monsoon. You will agree with me. You have dengue, you have malaria, everything comes. Whose role is that? It's municipal corporation. We are just waiting to happen it. That should not happen. आणि त्यात पुन्हा असे साथीचे रोग सुरू, क्लिनिंगचा मुद्दा येतो. मग साफसफाई होत नाही म्हणून, हायजीन नाही म्हणून होतं. बरेचसे तुमचे म्युन्सिपालिटीचे हॉस्पिटल्स आहेत सॅटेलाइट, 200 बेडेड आहे फॉर एक्झाम्पल, ऑपरेशनल ओनली 50 बेडेड. म्हटलं का स्टाफ अपॉइंट केले नाही. तुम्ही भिवंडीला जा, तिथे इंदिरा गांधी 200 बेडेड हॉस्पिटल आहे, एकदम छान बनवलं. ऑपरेशनल फॅसिलिटीज ओनली फॉर 50. वाय? स्टाफ नाही, पैसा नाही. That doesn't happen. Education and health is going to take this nation forward. Let everybody remember that. Very true. At the end of the day. मी आता एकदम फार बेसिक मुद्द्यावर बोलणार, कारण मी आहे सर्जन, आणि सर्जनची स्पेशालिटी अशी असते की एक घाव घेतला की यू हॅव टू इमिजिएटली रीच द नेक्स्ट प्लेस. तर चांगल्या गोष्टी अशा आहेत की एक माझ्या लक्षात आलं की संबंध भारतामध्ये दिस इज वन ऑफ द मोस्ट डिसिप्लिन्ड सिटीज ॲज मुंबई. देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. अत्यंत सेफ आहे, अत्यंत डिसिप्लिन्ड आहे. म्हणजे इतके वर्ष, इतकी पॉप्युलेशन वाढली आहे, एवढ्या बिल्डिंग्स वाढल्या आहेत, एवढी गर्दी वाढली आहे, पण तरी डिसिप्लिन अजून मेंटेन आहे. इनफॅक्ट इव्हन रोड डिसिप्लिन, ते ट्रॅफिकला लोक थांबतात, गाड्या थांबतात, बाकीच्या शहरांमध्ये थांबत पण नाही. आपल्याकडे रात्री 12 वाजता आहे, रात्री 12 वाजता सुद्धा सिग्नलला लोक थांबतात. हे अतिशय आहे, सेफ्टी आहे, रात्री कोणालाही फ्रीली हिंडता येतं, क्राईम कमी आहे त्या दृष्टीने. पण काय काय 2-3 गोष्टी खटकल्या आहेत आणि त्या सुधारण्याची अत्यंत जरूर आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे रस्ते. रस्ते अत्यंत वाईट आहेत. म्हणजे आम्हाला कळतच नाही की एवढं बजेट असताना, माहीत असताना की एवढे लोक, एवढं ट्रान्सपोर्ट इकडनं तिकडे सारखे जात आहेत, तर बेसिक गोष्ट आहे रस्ते पक्के करणं आणि चांगले करणं. कुठल्याही चांगल्या फॉरेनच्या शहरामध्ये तुम्ही जा, सगळ्यात बेस्ट चांगली काय असते तर त्यांचे ट्रान्सपोर्ट मोड आणि त्यांचे रस्ते. आणि हे करायलाच पाहिजे. म्हणजे आता एस्पेशली कुठली पण महानगरपालिका निवडून आली, म्हणजे एस्पेशली मुंबईची, तर त्यांनी पहिलं अटेन्शन रस्त्यांवर द्यायला पाहिजे, बिकॉज दॅट इज द लाईफ लाईन. आणि गाड्या भरपूर वाढलेल्या आहेत. बरोबर. करेक्ट. दुसरी गोष्ट इज मेडिकल फॅसिलिटी. त्यांनी सांगितलं ते. आता माझं शिक्षण पण म्युन्सिपल हॉस्पिटलमध्येच झालं, नायरमध्ये. तुम्हीच सांगितलं आता की मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं केवढं बजेट आहे. पण जर तुम्ही ते हॉस्पिटल बघितलं, नायर, सायन किंवा KM, आणि ते जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल कुठल्या तरी भारतातलं एम्सशी कम्पेअर केलं किंवा SGPGIशी कम्पेअर केलं किंवा CMC वेलोरशी कम्पेअर केलं, एवढा फरक का? त्या हॉस्पिटलमधल्या सुविधा चांगल्या असतात, तिकडे स्वच्छता चांगली असते, सगळं असतं. आणि इथे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता जर तुम्ही गेलात नायरमध्ये बघायला, जिकडे तिकडे घाण असते, चिखल असतो, पेशंट जमिनीवर झोपलेले असतात.
इक्विपमेंटची एक इक्विपमेंट जर बिघडलं ती फाईल हालायला 2 वर्ष लागतात. महत्वाचं इक्विपमेंट जे अत्यंत महत्वाचं आहे 2 वर्ष का लागतात ती फाईल हालायला. So this is a pure, plain, simple inefficiency. They are not interested, or they are interested in money. Not the higher ups, but in the process. ती फाईल हलवायला जेवढा वेळ लागतो. This should not happen. Second is emergency medical facility. मुंबई शहरामध्ये जर कोणाला हार्ट अटॅक आला ती ॲम्ब्युलन्स हॉस्पिटललाच पोहोचू शकणार नाही. बरोबर आहे. व्हेरी ट्रू. So what is required is ideally you should make one separate lane only for ambulance in all the roads of Mumbai so that emergency medical facility is immediately available. Either ते तरी करायला पाहिजेत की आपल्याकडे पोलीस स्टेशन्स कसे आहेत वेगवेगळ्या एरियाजमध्ये त्या पोलीस स्टेशनच्या जवळपास there should be one small emergency medical facility चांगली where they can save a life. Yeah, correct. If somebody develops a heart attack त्या माणसाला तिकडे जवळपास जरी घेऊन गेले तरी त्याचा जीव वाचवता आला पाहिजे. या 3 गोष्टी जरी केल्या ना टेक केअर ऑफ हेल्थ फॉर द रेग्युलर पॉप्युलेशन. प्रायव्हेट हॉस्पिटल्स भरपूर आहेत तिकडच्या फॅसिलिटी सुपर्ब आहेत पण ते सगळेजण नाही जाऊ शकत. नाही आपल्या देशात जेवढे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत त्याच्यातले 72% कॉर्पोरेट हॉस्पिटल मुंबईत आहे देशाचं. 3 केवढे मोठे म्युन्सिपल हॉस्पिटल्स आहेत साय नायरेड KM ती जरी त्यांनी अतिशय चांगली केली एम्स सारखं जरी केलं त्याच्यावर आम्ही एक मुद्दा आम्ही सातत्याने लिहितही आलोय आणि तुमच्या समोरही ठेवतो. तुमच्या तोंडून तो गेला तर आणखी त्याला वेगळं वजन येईल की म्हणलं सरकारी अधिकाऱ्यांना रिइम्बर्समेंट बंद करा आणि त्यांना सरकारी हॉस्पिटलमधून ट्रीटमेंट घ्यायला लावा. 6 महिन्यात सगळे हॉस्पिटल नीट होतील. नाही तर मग तुम्हाला खाजगीत जायचं तुम्ही तुमच्या पैशाने जा. मध्ये आता सुरू केलं असं. मी एक सिंपल उदाहरण देतो की नायर हॉस्पिटलमध्ये एंडोस्कोपी डिपार्टमेंट आणखीन चांगलं करण्याकरता 6 महिन्यापूर्वी मी स्वतः त्यांना डोनेशन द्यायला निघालो होतो. मी म्हटलं की तुम्हाला फुल डोनेशन इक्विपमेंटचा सेट कॉस्टिंग फ्यू crores of rupees माझ्या स्वतःच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मी तुम्हाला डोनेट करतो म्हणजे तुमचं डिपार्टमेंट एनहान्स होईल. तुम्हाला सांगतो मी डोनेट करतोय त्यांना त्या डोनेशनची फाईल 6 महिने हलत नव्हती. डोनेशन ऍक्सेप्ट करायचं शेवटी मी नाच सोडून दिला आणि मी म्हटलं डोनेट नाही करणार मी तुम्हाला यू डोंट डिझर्व इट. दिस इज रेड टेपिझम. आणि कशा करता मी करत होतो माझा काहीच हेतू नाही त्याच्यामध्ये. तुम्ही तिथे शिकलात फक्त एवढं? नाही काहीच नाही. मी काम करतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. नाही पण कधी काळी तुमचा एक नायरशी संबंध आला आणि नुसतं एवढंच नाही. आणि मी त्यांना म्हटलं की मी तुमच्याकडे फुकट ऑनररी तुमच्या मुलांना शिकवायला येईल हे डोनेशन देऊन. आय डोंट एक्सपेक्ट एनी रेम्युनरेशन. ते सुद्धा ती फाईल सुद्धा हलत नव्हती. त्यामुळे कसं की आता बघा म्युन्सिपल कमिशनरकडे वेळ नव्हता मला भेटायला हे सांगतो तुम्हाला. मी डोनेशन देत असताना हो आमची जे अवस्था बघा ना जे सुलभ आहे डीन नाही डायरेक्टर नाही आहेत शिक्षक नाही आहेत. मुलांनी कलेचा विकास करायचा कुठे मी कसा करायचा. आज महाराष्ट्राला एक डायरेक्टर सापडत नव्हता कित्येक वर्ष. आज कित्येक तिथे शिक्षक नाहीये अजूनही नाहीये ना. अजूनही काही आता अगदी पेरोलवर असलेला एका दुसरा शिक्षक तुम्हाला सापडेल त्याच्यामध्ये. हीच अवस्था सगळी महाराष्ट्रातल्या सगळ्या हायस्कूलची आहे. ऍडिशनल चार्ज दिला की तो माणूस तो म्हणतो माझा चार्ज नाही फक्त तेवढ्या पुरतं काम करायचं निघून जायचं त्याच्यात. पण कॉर्पोरेशनने पहिलं काम काय करायला पाहिजे तर मुंबईचे सगळे रस्ते परफेक्ट करायला. येस आपण एक मुद्दे इमिजिएटली मुंबईची प्रोडक्टिव्हिटीज वाढली. मुंबईचं एव्हरीथिंग विल चेंज. समज पिक्चरच बदलेल. तुम्ही रस्त्याचं म्हणालात म्हणून सांगतो की आपल्याकडे रस्त्यांची ॲव्हरेज स्पीड ही 10 ते 12 किलोमीटर पर आवर ॲव्हरेज स्पीड. म्हणजे तुम्ही 70 आपल्याला वाटतं मी 70च्या स्पीडनी गाडी चालवली ते जेव्हा ॲव्हरेज कॅल्क्युलेट होईल ती 10 ते 12 किलोमीटर पर आवरच्या वर जात नाही. आणि त्याच्यामुळे जे पोल्युशन होतं हे पोल्युशन कंट्रोल बोर्डाने काढलेला रिसर्च आहे आणि त्यांचा सर्वे आहे हा की याच्या गाड्या तासन तास रस्त्यावर उभ्या असतात त्या धूर सोडतात त्याच्यामधून कार्बन बाहेर पडतो
आणि ह्याच्यातून होणारं पोल्युशन हे घातक तर आहेच, पण त्याच्यामुळे डिझेल किती जाळता तुम्ही, पेट्रोल किती जाळता, बॅटरी किती जाळता, ईव्ही कार जरी असली तर शेवटी इलेक्ट्रिसिटीवर आहे ना ती, हे सगळं तुम्ही नष्ट करता का, तर तुम्हाला स्पीड नाही मिळत म्हणून. नाही, पण मुंबईमध्ये विशेषतः ना जेव्हा लॅटरल डेव्हलपमेंट होऊ शकत नाही तेव्हा फक्त व्हर्टिकल डेव्हलपमेंट, मग सगळे स्कायस्क्रेपर्स होत जातात. त्यामुळे रस्त्यांवरती जो लोड येतो ना, त्यामुळे रस्ते चांगले असणं आणि ती कनेक्टिव्हिटी वाढणं, मग त्याच्याबरोबर आपण कोस्टल रोड म्हटलं किंवा मेट्रो लाईन्स म्हटलं तर मेट्रोची खूप चांगली सुविधा झालेली आहे. या गोष्टींवरती जास्ती लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याच्यातनं कम्युनिकेशन इझियर होईल आणि सेफ होईल आणि लवकर. आज जे मुंबईला अपघात झाला की 2 रेल्वे एकमेकाला घासून जातात आणि माणसं एकमेकाला आपटून पडतात, या गोष्टींवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. कमीत कमी सेफ्टी अँड सिक्युरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. बरोबर आहे, माणसाचं जीवन महत्वाचं आहे. सगळ्याच महापालिकेत बॅनरचं जे युद्ध चाललेलं असताना रस्ता दिसत नाही. आमच्याकडे बेलापूरला एका कॉर्नरला जर गाडी अशी गेली तर तिकडनं येणारी गाडी दिसत नाही आहे आणि एवढे मोठे मोठे बॅनर लावले जातात की महापालिका परमिशन कशी देते हेच कधी कधी कळत नाही. कोणाचाही वाढदिवस कोणातरी वाढदिवस असतो, कोणा काही सेन्सच नाही. नाना भाऊ काका वगैरे सगळे वाट लावून ते सगळ्या रस्त्याची वाट लावून टाकलेली असते. त्याच्यामध्ये हे माणसाने एक रस्ते खड्ड्यातनं चालायचं कसं हा एक भाग असतो, गाडी कशी चालायची, आणि दुसरा भाग म्हणजे आपल्याला पुढचं काय दिसतंय की नाही याच्यावर कधी कधी हे सगळे बॅनर पडतात आणि त्याचे ॲक्सिडेंट होत असतात. हायवेला तुम्ही मधल्या रस्त्यावर असे इतके लावून टाकतात की वाऱ्यामुळे ते करून मग शेवटी तो लोंबकळता बॅनर गाड्या बाजूने जातात. त्याच्यात ह्या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर व्हाव्यात, लोकांच्या प्रश्नांच्या मुद्द्यावर व्हाव्यात, त्या जाती धर्माच्या किंवा कुठल्या तरी आरोप प्रत्यारोपात होऊ नयेत म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात आपल्यापासून झाली. तुम्ही सगळे आलात, मी लोकमतच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. इतक्या शॉर्ट नोटीसवर सगळे आलात त्या धन्यवाद.